रेडीमेड खरवसचं मिश्रण वापरून तयार करते आज खरवस। या वाटीमध्ये मी खरवसचं प्रीमिक्स घेतलंय। त्यामध्ये आपण जे अर्धा लिटर दूध घेतलंय त्यातील थोडंसं दूध ह्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्याचप्रमाणे 100 ग्रॅम गुळ पावडर घ्यायची, त्याच्यामध्येही थोडंसं दूध घालायचं आणि तेही मिक्स करायचं। दोन्ही मिश्रण हे दुधामध्ये मिक्स केल्यानंतर गाळून घ्यायचं। गाळल्यानंतर दोन्ही चांगलं फेटून घ्यायचं। त्यानंतर एक्स्ट्राचं जे दूध असतं ते पण त्यामध्ये मिक्स करून टाक। ते मिक्स झाल्यानंतर 2 चमचे पिठी साखर घालायची, वेलची पूड घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं। केकच्या भांड्यात हे मिश्रण टाकायचं। कढईत पाणी तापत ठेवले, त्यावर हे भांडं ठेवायचं। झाकण ठेवून 25 मिनिटं हे मध्यम आचेवर खरवस शिजू द्यायचं। 25 मिनिटांनंतर खरवस आपलं तयार आहे, पण त्याला असं टच केलं तर ते असं लबलबीत असं आहे, तर ते आता 2 तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल सेट होण्यासाठी। 2 तासानंतर खरवस आपलं सेट झालंय। चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आणि हे तयार आहे खाण्यासाठी खरवस।